योद्धा न्यूज. कोणीही कुठल्या पक्षाविषयी बोलण्यापेक्षा हा सर्वपक्षीय आहे. हा रेल्वे मार्ग कशासाठी व्हावा, का तळमळ करावी. खऱ्या अर्थानं आपला जो उत्तरेकडचा भाग आहे, संगमनेर नाशिक पासून सर्व शेतकरी आहे. शेती प्रधान आपला तिन्ही तालुके आपले शेती प्रधान आहेत आणि आपली गरिबाची मुलं खऱ्या अर्थानं काल तुम्ही पाहिलं असेल, पुण्यामध्ये बऱ्याच मुलींनी बाईक दिलेली आहे की आम्हाला आळेफाटा असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल, या ठिकाणी आम्ही रेल्वे असेल तर रोज पुण्यामध्ये जाऊन येऊ शकतो. आज आमच्या पुण्यामध्ये राहायची व्यवस्थित सोय नाही, त्यांना खायला प्यायला अन्न व्यवस्थित पुण्यामध्ये मिळत नाही. जर ही रेल्वे झाली तर ती मुलं रोज संगमनेर पासून पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेतील आणि संध्याकाळी परत आपापल्या घरी पोहोचतील. म्हणून ही रेल्वे आणि या रेल्वेमुळे दळणवळण होईल, आपल्या तरुणांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळेल, अशी सर्वांची या तालुक्यात तिन्ही तालुक्यातील भावना आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यामध्ये आंदोलन जोरात आहे. हे आंदोलन पहिल्याच आपल्या तालुक्यातलं पहिलं आंदोलन आहे. याचा जर सरकारने विचार केला नाही तर यापुढील आंदोलन होतील, ती खऱ्या अर्थानं या सरकारला सुद्धा त्रास देणारी होतील, असं मी या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो. रामकृष्ण. सुवर्ग होणार आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी रेल्वे अगोदरच आहे. मग नगर असो किंवा औरंगाबाद असो, म्हणजे जिथं दात आहे तिथं चलन आहे आणि जिथं चण आहे तिथं दात नाही, अशा प्रकारचं हे केंद्रीय रेल्वे मंत्र्याचं म्हणणं आहे. परंतु मी केंद्रीय असेल राज्य असेल यांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या चाकण आणि पुणे नाशिक रेल्वेकडे लक्ष द्या, नाही तर पुढील काळामध्ये हे आंदोलन तीव्र पद्धतीने छेडले जाईल, अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्यायी म्हणून रेल्वे मार्ग आपला कणा मजबूत झाला पाहिजे. कणा मजबूत तर शरीर मजबूत, दळणवळण मजबूत झालं पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी आज शेकडो लोक नाशिक सारख्या जिल्ह्यामधून पुण्यामध्ये कामासाठी येतात, परंतु त्यांना त्यांच्या घरी जायचं असेल, अक्षरशः घरी जाताना आणि येताना इथं वाहनांची रांग लागते. याला पर्याय मार्ग म्हणून पुणे नाशिक रेल्वे आहे आणि आलेलो आहोत. या पाठीमागा उद्देश आपला चांगला आहे. ज्या पद्धतीने नगरवरून मध्ये रेल्वे नेण्याचं चाललं होतं ती पद्धत अतिशय चुकीची होती. नंतर तळेगावचा मार्ग आपल्याला सांगण्यात आला आणि आता केवळ खोडद या ठिकाणी असलेल्या ज्या दुर्बिणी आहेत त्या दुर्बिणींना त्रास होईल आणि जागतिक दर्जाचं ते जे काही संशोधन केंद्र आहे त्या केंद्राला फार मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. अशा पद्धतीचा एक तर्क देऊन ही रेल्वे इतरत्र वळवण्याचा फार मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते आपण याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत की हा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, भाजपचा नाही, तर सगळ्या पक्षांचा हा प्रश्न आहे. गेले 15 ते 20 वर्ष झाले आपण जे खासदार निवडून देतोय, आपलं दुर्भाग्य असं आहे की ते केंद्राच्या विरोधातले खासदार असतात आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपले प्रश्न वरती मांडले गेले पाहिजेत, ज्या हक्काने आपण आपली मागणी मान्य करून घेतली पाहिजे, ती मागणी आपली मागणी होताना दिसत नाही. आताचे असलेले खासदार सुद्धा गेले 7 वर्ष केंद्रामध्ये खासदार आहेत. आपण बघतोय यावेळेस तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी यावेळेस जर का खासदार म्हणून निवडून आलो तर पूर्णपणे खेड तालुका आणि शिरूर लोकसभेमध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये रेल्वेचा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाकडे मी प्रकर्षाने लक्ष देईल आणि तो प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. मात्र फार खेद व्यक्त करावा लागतोय की आता आपल्याला असलेले जे खासदार आहेत यांचं खरंच आपल्या शिरूर लोकसभेकडे थोडं सुद्धा लक्ष नाही. कधीतरी ते उगवतात, पुढे मंचर, नारायणगाव, सिन्नर आणि नाशिक असाच हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आजच आम्ही आंदोलन करतोय. खरं तर यापूर्वी वक्त्यांनी सांगितलं की हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता, परंतु काही कारणास्तव काही नेत्यांनी हा आडमार्ग करून हा मार्ग कॅन्सल करून दुसऱ्या मार्गाला मंजूर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. परंतु आपण आपल्या भागातील सर्व नागरिक एकत्र येऊन हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी आपण आज सर्वजण एकत्र आलोय आणि हा रेल्वे मार्ग सरळ होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आज चाकणखेड MIDC मध्ये अनेक तरुण, अनेक लांबून लोक नोकरीसाठी या ठिकाणी येतात. अगदी नारायणगाव, मंचर, नाशिकवरून रोज मुलं मुली शिक्षणासाठी पुण्याला जावं लागतं आणि आम्ही आत्ताच पाहतो की पुणे नाशिक मार्गावर जेवढं ट्रॅफिक जाम होत आहे त्याचप्रमाणे जर रेल्वे मार्ग ऑप्शन आपल्या इथे झाला तर खेड तालुक्याच्या अस्मितेसाठी आणि औद्योगिक विकासासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि जोपर्यंत हा पुणे नाशिक खेड रेल्वे मार्ग मंजूर होणार नाही तोपर्यंत हे जन आंदोलन थांबणार नाही.
एवढंच या ठिकाणी आवर्जून मी नमूद करते आणि हा रेल्वे मार्ग सरळ व्हावाच हीच विनंती आपल्या सरकारला करते आणि थांबते. रामकृष्ण. पुणे नाशिक रेल्वे जर झाली तर खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाज हा सर्वसाधारण हा गरीब समाज येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या रेल्वेने जाण्या येण्याची त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल आणि त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी लेण्या विण्या असल्यामुळे अतिशय चांगली सोय होईल. त्यामुळे या सर्व पक्षाच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहोत. धन्यवाद. चाकण ही आंदोलकांची भूमी आहे आणि या आंदोलकांच्या भूमीमध्ये आज सर्व पक्षीयांच्या वतीनं पुणे नाशिक रेल्वे ही सरळ मार्गेच झाली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आपण सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आताच प्रियताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आपल्या भागातील नागरिकांचं हित जोपासण्यासाठी या भागाचा विकास होण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या आंदोलनामध्ये उतरलो आहोत. तसं पाहिलं तर खेड, आंबेगाव, जुन्नर या भागाचा व्यापारी, औद्योगिक आणि शैक्षणिक विकास जर साधायचा असेल तर ही रेल्वे आपल्या भागातून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. विशेषतः चाकण सारख्या औद्योगिकरणाला वेगाने झपाट्याने वाढणाऱ्या या शहरामध्ये आपण पाहतो अनेक वर्षापासून वाहतूक कोंडी होत आहे आणि ही वाहतूक कोंडी पुढच्या काळामध्ये अधिक बिकट होणार आहे आणि म्हणून याला पर्याय म्हणून पुढच्या काळामध्ये एक चांगली वाहतूक व्यवस्था या ठिकाणी असावी. यामुळे दूरदृष्टी ठेवून आपल्या भागातून या पुणे नाशिक रेल्वेचं या ठिकाणी जाणं आणि हा मार्ग आपल्या भागातून होणं हे अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आणि आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून खरं पाहिलं तर आज हे आंदोलन आत्ताच प्रियतांनी सांगितल्याप्रमाणे हे कुठल्या पक्षाचं नाहीये, हे जनतेच्या हिताचं आहे, नागरिकांच्या हिताचं आहे. म्हणून माझी सर्व या आंदोलकांच्या वतीनं शासनाला विनंती राहील की GMRTच्या संशोधन कार्याला कुठली बाधा न आणता या भागातून पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे. आता मी शासनाला याद्वारे आपल्या सर्वांच्या मागणीचं या ठिकाणी निवेदन आणि आपली मागणी या ठिकाणी या मागणीचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा, दखल घ्यावी अशी विनंती करतो आणि सर्व आंदोलकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. एक चांगला मुद्दा घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी उतरलो आहोत. निश्चितपणे आपल्याला भविष्य काळामध्ये या मागणीला आपल्या यश येणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सर्व व्हावा यासाठी सर्व पक्षीय खेड तालुक्यातील सर्व सामान्य वर्गातील सर्व तरुण असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील आणि सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. खरं तर ही रेल्वे मार्ग सरळ व्हावा याच्या अपेक्षेने गेले कित्येक महिन्यापासून आपण या ठिकाणी झगडत आहे आणि ही रेल्वे मार्ग गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु शेवटच्या क्षणाला ही रेल्वे मार्ग आपल्या हा रूट त्यांनी चेंज करून त्या ठिकाणी नाशिक मार्गे म्हणजे नगर, पुणतांबा, शिर्डी आणि नाशिक या मार्गे हा रेल्वे रूट त्या ठिकाणी बदलण्यात आला. GMRTचं त्या ठिकाणी कारण देण्यात आलं, परंतु GMRTचं कुठलंही कारण नाही. त्याच्यामध्ये त्या GMRTने सुद्धा पत्र घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणून ट्रेन जाण्यासाठी कुठलाही त्या ठिकाणी अडचण नाही असंही त्या ठिकाणी त्यांनी क्लॅरिफिकेशन केलेले आहे. परंतु माहीत नाही सरकारला नक्की काय हित साधायचंय, कारण की आज फक्त हे आंदोलन ह्या आपल्या खेड तालुक्यामध्ये होत नाहीये, तर पुढच्या नाशिक जिल्ह्यामध्ये संगमनेर असेल, त्याचप्रमाणे तुमच्या अकोला असेल, त्याचप्रमाणे सगळे तालुके त्या हायवेच्या लगतचे सर्व जे तालुके या सर्व तालुक्यांमध्ये आज या ठिकाणी आंदोलन होत आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता नवीन जनतेची जनजी आहे ती सुद्धा या आंदोलनासाठी उपस्थित आहेत, कारण की हे आंदोलन का महत्वाचं आहे. आज तुम्हाला आंबेगाव जुन्नरवरनं जर पुण्याला यायचं म्हटलं तर कमीत कमी 3-3.5 तास लागतात. तीच जर ट्रेनची व्यवस्था असेल तर तुम्ही 40 ते 45 मिनिटांमध्ये पुणे स्टेशनला पोहोचू शकता. आपल्या खेड तालुक्यामध्ये बाहेर राज्यातनं, बाहेर जिल्ह्यामधनं अनेक लोक स्थायिक या ठिकाणी झालेली आहेत आणि खास करून आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड त्याचप्रमाणे संगमनेर, अकोला या तालुक्यामधनं सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये रोजगार मिळवण्यासाठी
नोकरीसाठी ज्या ठिकाणी लोक या ठिकाणी येऊन वास्तव्यास करतात, त्याच्यामुळं या खेड तालुक्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाचा भार त्या ठिकाणी पडलेला आहे. जर ही रेल्वे झाली तर त्या ठिकाणी आज जे काय दळणवळणाची साधनं कमी असल्यामुळं रेल्वे झाली तर या ठिकाणाहून विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक त्याच्या तालुक्यामध्ये त्याच्या गावी त्या ठिकाणी रोजच्या रोज अपडाऊन करू शकतात. आजकाल इथं महागाई एवढी झालेली आहे, शेतजमिनीचे बाजारभाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळं तिकडच्या लोकांना इथे राहणं सुद्धा परवडत नाहीये. त्यांच्या तिकडे त्यांच्या आईवडिलांची त्यांना सेवा करता येत नाहीये. त्याच्यामुळं त्यांचा वरती त्यांना जो पगार मिळतो त्याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताण निर्माण होतो. म्हणून खऱ्या अर्थानं ही रेल्वे ही फक्त विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी महत्वाची नाही, शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची आहे. नाशिकवरनं त्या ठिकाणी आपल्या मालाची आवक पुणे या ठिकाणी होत असते आणि ती आवक जर त्या रस्त्याने येत असेल तर कमीत कमी 6 ते 8 तास रोज त्या ठिकाणी जावं लागतात आणि त्याच्यामध्ये रस्त्याची परिस्थिती आपण जर पाहिलं असेल, पुणे उन्नत महामार्ग हा गेल्या 15 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे, परंतु तो काही वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता, परंतु अजूनही तो त्या ठिकाणी त्याच परिस्थितीमध्ये आहेत. आमदार साहेब त्याचा फॉलोअप त्या ठिकाणी घेत आहेत, परंतु तो सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्या जलद गतीनं व्हायला पाहिजे अशी सर्वांची भावना आहे. त्याच्यामुळे ही रेल्वे मार्ग पुणे नाशिक हा आहे त्या मार्गावरती होणं हे खूप मोठी काळाची गरज आहे. त्याच्यामुळं सर्वांचं या ठिकाणी होणारं नुकसान त्या ठिकाणी मानणार आहे. त्याच्यामुळं आपण सर्वजण ह्या जन आंदोलनासाठी, हे कुठल्याही राजकीय पक्षाचं आंदोलन नाहीये, मगाशी जरी काही चुकीचं झालं असेल तर त्याच्यामुळं मीडियावाल्यांनी याची काळजी करून जे चांगलं आहे ते समाजापुढे येऊ द्या. फक्त ह्याच्यामध्ये वाद झाला म्हणून ते समाजापुढे तुम्ही आणू नका. या आंदोलनात कुठलेही गालबोट लागलेलं नाहीये किंवा लागणार नाहीये अशी आपल्याकडनंही त्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो, कारण की ही रेल्वे निश्चितप्रमाणे झाली पाहिजे. जब तक रेल दौड़ेगी नहीं तब तक ये लढा खत्म नहीं होगा. धन्यवाद. सुरुवातीला आपली जी इच्छा होती त्याच मार्गाने तो व्हावा, त्याच्यामध्ये ज्या काही अडीअडचणी दाखवून तो बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो होतोय आणि तो जास्त करून दूरच्या बाजूनी जर जात असेल तर आपल्या सर्व उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारे सर्व तालुके त्या ठिकाणी वंचित राहतात की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आणि विशेषतः याला पूर्वी याच रूटने मंजुरी सुद्धा मिळाली. काही लोकांनी त्याचे जमिनीचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आल्यानंतर ते घेतले आणि मग आता परत जर तो निर्णय बदलायचा म्हटलं तर हे फार आपल्या या भागावर अन्याय होण्यासारखं आहे. आणि म्हणून सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी आंदोलनात उपस्थित आहेत. त्यामध्ये कुठलंही राजकारण याच्यामध्ये न आणता जनभावना लक्षात घेऊन आपली वाहतुकीची व्यवस्था, जसं की सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे पुणे नाशिक हा आपला जो मंजूर रस्ता आहे तो सुद्धा लवकरात लवकर व्हावा, जेणेकरून नाशिकवरनं माणूस आपल्या खेडपर्यंत लवकर येतो, पण पुढे जायला पुण्यामध्ये जायला परत त्याला 2.5-3 तास लागतात. आणि ही केवळ आपल्या सर्वांचीच नाही तर या ठिकाणी असणारी इंडस्ट्री, व्यापारी मंडळी यांचं फार अतोनात नुकसान या ठिकाणी होतंय. मोठ्या वाहतूक गाड्या या ठिकाणी रस्त्यावर आल्यानंतर सर्वसामान्यांच्या 4 व्हीलर जाताना त्या ठिकाणी कौटुंबिक दृष्ट्या प्रत्येकालाच त्या ठिकाणी ते सहन करावं लागतंय आणि म्हणून तो त्वरित होण्याच्या दृष्टीनं आपले सर्व नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न निश्चित करतायत, परंतु त्यालाही अजून जलद गतीनं प्रयत्न व्हावेत अशी आपल्या सर्वांची इच्छा या ठिकाणी आहे. आणि तशाच पद्धतीनं रेल्वेच्या बाबतीत आपण आपलं या ठिकाणी होणारं पूर्वीचं विमानतळ हे आपण गमावलेलं आहे आणि आता जर रेल्वे गमावली तर आपल्या खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं नुकसान होणार आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये शिकायला जाणारा विद्यार्थी तो जर वेळेत पोहोचला नाही, किंबहुना नोकरीच्या हक्काची रेल्वे आमच्या हक्काची नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे. पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे. आम्ही शिवरायाच्या जन्मभूमीमध्ये हक्काने मागणारे माणसं आणि
म्हणजे तिकीट जास्त नसतं, आपल्या स्वतःची गाडी करायची असते त्याच्यासाठी खर्च होतो. आज आपण पाहतोय पुण्याहून जरी आपल्याला खेळला यायचं असेल तर 2-2, 3-3 तास लागतात. रेल्वे असेल तर ही सार्वजनिक व्यवस्था निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल. हे आंदोलन चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व लोक आली त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं मी निश्चितपणे सगळ्यांना अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि असंच आपल्याला एकजूट ठेवायची रेल्वे ही झाली पाहिजे. या निमित्ताने या सगळ्या आंदोलन इथून पुढच्या काळात सुद्धा शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी या रेल्वेची वाट पाहत होतो. ते रेल्वेचं काम पूर्णत्वाकडे जात असताना अचानक रेल्वेचा मार्ग बदलला आणि आपल्या सर्वसामान्य माणसांच्या भावना तीव्र झाल्या. आणि मग त्या भावना व्यक्त करण्याच्या उद्देशानं आपण सगळे मंडळी या ठिकाणी चाकण या ठिकाणी आपल्या विधानसभेचे आमदार माननीय बाबासाहेब काळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रतिनिधित्व करत असताना सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं की आपण त्या ठिकाणी रस्ता रोको करून आपल्या भावना त्या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र येऊया. आणि त्या दिलेल्या आव्हानाचा स्वीकार करून आपण सर्व पक्षातील सर्वसामान्य माणसं सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथमतः सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमदार साहेबांनी देखील इतक्या चांगल्या ज्वलंत विषयाला हात घालून पुढाकार घेऊन आपल्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी येण्यासाठी निमंत्रित केलं, त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी मला काही गोष्टी खेदाने सांगावं वाटतं. पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रज आपल्याकडे आले. इंग्रजांना कळलं पहिल्यांदा की जर कुठेही जायचं असेल, प्रगती करायची असेल तर रेल्वे महत्वाची. इंग्रजांनी येतानीच पहिल्यांदा रेल्वेचा विषय घेऊन आले आणि रेल्वे आपल्या देशात केली. स्वातंत्र्य झालं, त्याच्यानंतर पुढे एवढे कालावधी झाला, आता जवळजवळ 70-80 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाली. आपल्या अगोदरच्या इथल्या प्रतिनिधींनी सुद्धा त्या ठिकाणी रेल्वे व्हावे म्हणून अनेक वेळा विषय घेतले. मला चांगला आठवत आहे की सतत वानखेडेंनी विषय घेतला, रवणनी घेतला, त्यानंतर आता कोल्हेंनी घेतला. एवढ्या लोकांनी विषय घेतले पण विषय मात्र पुढे गेला नाही. विषय पुढे इथपर्यंत मधल्या काळात तर फार स्वप्न पडले आपल्या सगळ्या लोकांना की आता रेल्वे होणार. तोंडाशी आलेला घास झाली परिस्थिती अशी. काही लोकांचे फार निरीक्षण केल्यानंतर काही लोकांना पैसे देखील जागेने दिले. हे सगळी परिस्थिती केलेली असताना अचानक काही लोकांनी साक्षात्कार वर व्यक्त केला आणि मग रेल्वे बदलली. रेल्वे बदलल्याच्या नंतर जिथं पहिल्यांदा रेल्वे होती नगरच्या बाजूने जाणारी, त्याच ठिकाणावर तिकडच्याच बाजूने रेल्वे गेली तर तिचा आपल्याला काय उपयोग. चाकण आणि चाकणचा परिसर आज जगाच्या नकाशावर आहे. जगामध्ये असणारी सगळ्यात मोठी दळणवळण व्यवस्था, सगळ्यात जास्त लोकसंख्या, सगळ्यात जास्त उद्योग आणि सगळ्यात मोठ्या पद्धतीने स्पीडने वाढणारा भाग म्हणून आपला भाग आहे. इतक्या लोकांना ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने दळणवळणाची गरज आहे. आता आम्ही निवेदन द्यायला गेलो पोलीस स्टेशनला, त्या बिचाऱ्यांची किंवा त्या पोलीस खात्याची चूक आहे. या ठिकाणी प्रचंड पद्धतीची रहदारी असल्यामुळं रस्ते जाम होत आहेत. दररोज माणसांना या ठिकाणी अर्धा 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास रस्ते जाम असतात, तर सामोरं जावं लागतं. पण याच्यावर उपचार काय? जर पर्यायी व्यवस्था रेल्वे झाली तर दळणवळणाचा मुख्य भार कमी होऊ शकतो. खरं तर काही लोकांना फक्त रेल्वे आली म्हणजे आपल्याकडून रेल्वे एवढंच वाटतं, पण एक रेल्वेच्या पाठीमागे किती गोष्टी फायद्याच्या आहेत, किती गोष्टी तोट्याच्या आहेत याचं निरीक्षण मात्र सर्वसामान्य माणूस अजूनही करायला तयार नाही. एक रेल्वे आली की रस्त्यावरचा रोडचा जो ताण आहे तो 50 ते 75% कमी होणार आहे. ऍक्सिडेंटचे प्रमाण 50 ते 75% कमी होणार आहे. प्रदूषणाचं प्रमाण कमी होणार आहे. आणि प्रदूषण आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं तर तुमचा आमचा हॉस्पिटलचा भार कमी होणार. ते कमी झाल्यानंतर आपण ज्या गाड्या चालवतो या गाड्यावर होणारा खर्च जो आहे, ड्रायव्हर आहे, मेंटेनन्स आहे, गाडीचा खर्च तो वाचणार आहे. त्याच्या पलीकडे मुलांना शिक्षण सुविधा या सगळ्या गोष्टी म्हणजे उपयोगात येणार आहेत. हे झालं, शेतकऱ्यांचा माल सुद्धा दुसरीकडे न्यायला सोयीस्कर जाणार आहे. उद्योग नगरीला आपले झालेलं उत्पादन आहे ते उद्योग नेण्यासाठी, विकण्यासाठी आणि जो कच्चा माल आणण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. एक रेल्वे आल्याच्या नंतर अनेक गोष्टी होत आहेत. बाहेरच्या देशात जर आपण गेलो, एका रेल्वेच्या वर 4-4, 5-5, 6-6, 7 रेल्वे एकावर एक आपण पाहतोय, त्याचे ट्रॅक असतात. एक रेल्वे झाल्यानंतर रस्त्याला जो 10 ते 15 पटीने खर्च होतो, हे वन टाइम खर्च रेल्वेला आहे. एकदाच रेल्वेचा खर्च नंतर फक्त मेंटेनन्सचा खर्च होतो. हा पुन्हा वर्षातील
रस्ता उखाडला, परत टाकला, परत टेंडर झालं, गव्हर्नमेंटला मिळालेला मर्यादा आणि बाकीच्या गोष्टी चालू असतात त्याच्यावर बोलत नाही मी, परंतु हे सगळं थांबणार आहे. आणि खरं तर त्याच्या पलीकडे सांगतो, आपली पुढची पिढी जी जन्माला येणार आहे ती आपल्याला प्रश्न विचारेल, जे इंग्रजांना कळलं, पारतंत्र्य लोकांना कळलं, त्यांनी रेल्वे आणली, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं, अनेक वर्ष सत्ता भोगली, अनेक वर्ष राज्य केलं, तुम्हाला साधी रेल्वे आणता आली नाही. त्या पुढच्या पिढीने जर प्रश्न विचारला तर त्यांना आपण उत्तर काय देणार? त्यांच्या आपण हातभार होणार. आता छोट्या गोष्टीला आपण रस्त्यावर उतरतो आणि एका गोष्टीची भावना व्यक्त करतो, एवढा मोठा विषय जो तर मागे राहिला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. हा फक्त एका पक्षाचा विषय नाही. उद्या जर रेल्वे झाली तर फक्त भाजपवालेच बसतील, काँग्रेसवालेच बसतील, शिवसेनेवालेच बसतील असं नाही. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार, पण जर तोटा झाला तो सुद्धा आपला सगळ्यांना होणार आहे. आणि म्हणून आता नाही तर कधीच नाही. आणि या भूमिकेने जर सरकारने आता याच्यावर विचार केला नाही, आजचं आंदोलन शांततामय आहे, गांधी मार्गाने आहे, परंतु आपला तालुका हा राजगुरूंचा तालुका आहे, क्रांतिकारांचा तालुका आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला या ठिकाणून व्यक्त करतो, या ठिकाणी प्रसिद्ध माध्यमे काय देखील आहेत, तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो, आत्ताच आंदोलन हे शांततामय आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर या आंदोलनाला हात दिली नाही तर हा राजगुरूंचा तालुका आहे, क्रांतिकारकांचा तालुका आहे. इथून पुढची आंदोलन ही अशा पद्धती असणार नाही, अतिशय भयानक होती आणि त्या सामोरं जाणारं काम मग सरकारने करावं, अशा पद्धतीने या ठिकाणी विचार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी या ठिकाणी सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि रूपरेषेचा भाग म्हणून मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.